हा पक्ष सत्ताधारी विरोधक हा विषय नाही आहे, परंतु परत तुम्हाला सांगतो हा विषय हा याद्यांमध्ये झालेला गोंधळ हा सर्व पक्षीय मोर्चा आहे. आमचं तर म्हणणं सत्ताधाऱ्यांनी यायला पाहिजे होतं. बरं आम्ही प्रश्न विचारतो, आयोगाला त्रास होतोय, सत्ताधाऱ्यांना काहीच कारण नाही आहे. परवानगी नसतानाही महाविकास आघाडी मोर्चा काढणारे ठाकरेंचा मोर्चा फक्त 1 किलोमीटरचा असेल. फक्त 1 किलोमीटर चालण्यासाठी ठाकरे समर्थकांची कवायत आज दिसून येणार आहे. तर ठाकरेंचा मोर्चा निघतोय यासाठी या मोर्चास्थळी मोठी तयारी सध्या करण्यात येते. स्टेज बांधण्यात येतोय आणि यातच ठाकरेंचा मोर्चा हा फक्त 1 किलोमीटरचा असणार आहे. आणि या 1 किलोमीटर चालण्यासाठी ठाकरे समर्थकांची मात्र चांगलीच कवायत सुरू. हुकुमशाही वाचवण्यासाठी लढतो आहे आणि बीजेपी आपली हुकुमशाही वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. पाहू आता कोण जिंकतं. शेवटी लोकशाही जिंकणार हे पक्का आहे. पोलिसांशी आम्ही चर्चा केली, त्यांना सगळी माहिती दिली. पोलिसांना जर कारवाई करायची असेल तर पोलीस कारवाई करतील. आम्ही शांततेच्या पद्धतीनं हा मोर्चा करू आणि आमचं तर आव्हान आहे की बीजेपीने सुद्धा याच्यात सामील व्हावं, कारण लोकशाहीला जर ते मानत असतील तर लोकशाही धोक्यात आहे. आता हे पुराव्यानिशी एक वेळाने अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. तर मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गांगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, आपण पाहतोय की आता महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित मोर्चा होतोय. मात्र या मोर्चामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते नसतील आणि या मोर्चेस्थळी काँग्रेसचा झेंडाही दिसत नाहीये. अंकिता, अगदी बरोबर आहे. सध्या आपण मुंबईच्या CST या परिसरामध्ये आहोत. आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे मनसेचे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत, झेंडे आहेत ते लागलेले आहेत. मात्र काँग्रेसचा एकही झेंडा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये लागलेला नाहीये. इतकंच नाही तर काँग्रेसचं नाव असलेले पोस्टर सुद्धा जे आहेत ते या सभेच्या स्थळी आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. त्यामुळे एकूणच काँग्रेस आपण म्हणू शकतो की महाविकास आघाडी या मोर्चामध्ये सामील होणार का, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सामील होत आहेत. दुसरीकडे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला ते लोक सामील होत आहेत की पक्ष म्हणून ते सहभागी होतात हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळेल. मात्र आपण बघतो की महाविकास आघाडी आणि मनसेचा जो एकत्रित मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात निघणार आहे. यामध्ये आता काँग्रेसची कुठेतरी आपण बघतो की पिछेहाटच म्हणावी लागेल, कारण एकही बॅनर नाही आहे. आणि आपल्याला माहिती की CST परिसरामध्ये सर्वाधिक जवळ कोणाचं ऑफिस असेल, कार्यालय, पक्ष कार्यालय असेल तर ते मुंबई काँग्रेसचं पक्ष कार्यालय आहे. अगदी हाकेच्या अंतरावरती मुंबई काँग्रेसचं पक्ष कार्यालय असून सुद्धा काँग्रेसचा एकही झेंडा, एकही बॅनर, काँग्रेसच्या नेत्यांचं नाव असलेलं एकही पोस्टर आपल्याला या सभेच्या स्थळी दिसत नाहीये. त्याच्यामुळे आता काँग्रेस जे आहे ते या मोर्चामध्ये किती सहभागी होते, खास करून मुंबई काँग्रेस जी आहे जिथे मोठ्या संख्येनं मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत का हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच मोर्चा राहतोय, याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र दुसरीकडे आपण बघतोय की सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पोलिसांकडून चोख देण्यात आलेली आहे. इतकंच नव्हे तर आपण हे पोस्टर बघूया अंकिता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तसं जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक कमी संख्याबळ आणि सर्वाधिक कमी शक्ती प्रदर्शन किंवा कार्यकर्ते जर पाहायला गेलं महाविकास आघाडीमध्ये तर सर्वाधिक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे आहेत ते सगळ्यात कमी असून सुद्धा आपण राष्ट्रवादीचे बॅनर सुद्धा मोठ्या संख्येनं बघतोय. संविधान वाचवा, लोकशाही वाचवा आणि सत्याचा मोर्चा या आशयाखाली, या बॅनरच्या खाली जे आहे ते या ठिकाणी पोस्टर लागलेलं आहे. मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे. या मोर्चा संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तुम्ही असेच जोडलेले राहा. पुढच्या बातमी संदर्भातही तुमच्याकडून अपडेट हवे